राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज। मुंबईतील प्रसिद्ध गायक शान यांच्या राहत्या इमारतीला काल रात्री भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही। सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनी हत्या केली। मुख्यमंत्री सभागृहात खोटं बोलले, राहुल गांधींचा परभणीत घणाघात, तर राहुल गांधी राजकीय हेतूने परभणीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। मसाजोगच्या निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंना राजीनामाच द्यावा, नाना पटोले यांची मागणी। सोमनाथच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही, आम्ही नौटंकी करायला नाही आलो, पटोलेंचा टोला। केंद्राचा नो डिटेन्शन पॉलिसीवरती मोठा निर्णय। आता 5वी आणि 8वीत नापास झालेल्यांची फेरपरीक्षा होणार। 5वी आणि 8वी मधल्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द। करदात्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे सोलंग नाल्यापासून अटल बोगद्यापर्यंत 1000हून अधिक वाहनं अडकली। आतापर्यंत 700 वाहनं बाहेर काढण्यात यश।